तर आता ना संध्याकाळचे 4 वाजले आणि ना मी आता मस्त चहा बनवणार आहे, कारण मला वरची साफसफाई करायची आहे, वरचा हॉल रूम क्लिनिंग करायची आणि मी मग अशी ब्लाऊज स्टिचिंग केलाय तर आहे ना मग त्याची घाण म्हणजे रोजचं स्टिचिंगचा आहे ना पसारा असतो. तर मी ब्लाऊज डिझाईनच्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला असतो, जर कोणी ब्लाऊजचे सबस्क्रायबर असेल तर नक्की त्यांनी जाऊन बघा ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ, आणि किंवा खाली मी तुम्हाला लिंक पण देईल. तर मग आहे ना म्हटलं आता पहिले चहा पिते, मस्त चहा बिस्किट खाऊन थोडीशी एनर्जी ती चहा पिऊन जरा फ्रेश पण वाटतं माइंडला. तर मग आहे ना मी आता मस्त चहा पिणार आहे. आणि एक कमेंट आली, अश्विनी तू वजन कसं कमी केलं? तर मी ना आता वजन कमी करायचा एक व्हिडिओ टाकला होता की मी 1 महिन्यात आहे ना भरपूर वजन कमी करून दाखवणार आहे. तर त्याआधीच मला आहे ना कमेंट्स यायला लागले की अश्विनी वजन कसं कमी केलं, कारण की ना व्हिडिओत लगेच दिसून येतं स्लिम झालेलं, चेहरा पण असा वाळकुटा दिसायला लागला. त्याच्यानंतर आहे ना म्हणजे थोडं वजन माझं कमी झालंय. तर मी ना सांगते मी काय काय केलं. मी सगळं खायचं कंटिन्यू तसंच ठेवलं, चहा वगैरे खाणं पिणं सगळं कंटिन्यू खाते. फक्त आहे ना सकाळी अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती हे करायला सुरुवात केली. आणि ना सगळ्यात मेन म्हणजे एक हे 32 वेळेस चावून खाणं, तर मी ते करते. कधी कधी नाही जमत तर कधी कधी करते, कधी कधी नाही करत. तर मग आहे ना 32 वेळेस चावून खाणं बस एवढंच केलंय. आणि अनुलोम विलोम ते योगा करायला स्टार्ट केलाय. ते फ्रेंड आली ना, पत्रावरून उडी मारली तिने, तू घाबरली ना? हा बापरे. तर बरणीत साखर फक्त एवढीच आहे, पण आता मी इथून घेऊन येते दुकानातून. तोपर्यंत चाय पावडर टाकून उकळायला टाकून देते. तरी ना साखर पण घेऊन येते आणि मिस्टरांना चहा प्यायला पण बोलू. साखर दे दो. शक्कर 45 रुपये दे. कशाची? साखरेची. 45 रुपये काय किलो? किलो आहे का? मला वाटलं महाग आहे साखर. 50 रुपये किलो होती ना पहिले? नाही, मलाच भाव माहिती नाही अजूनपर्यंत. मला कधीच किराण्याचे भाव माहिती नाही. चला चहा प्यायला. तर मी उकळायला टाकते, लगेच या. तर मस्त आहे ना चहा बिस्किट खाल्लं आणि म्हटलं वरची क्लिनिंग करून येऊ एकदा. तर वरती नाही कपड्यांचा इतका पसार होतो ब्लाऊजच्या. एक तर मोठे कपडे उचलेला परवडतं, म्हणजे छोटे छोटे उचलू कंटाळा येतो. छोटे कपडे, छोटे ब्लाऊज पीस, त्या चिंध्या, खूपच पसार होतो. आणि म्हणजे ज्या घरात एक व्हिडिओ बघितला होता मी रील्स, हा जो पसार आहे ना तीच आमची खरी लक्ष्मी आहे. कारण की खरं आहे, म्हणजे जो शिलाईचा जो पसार असतो ना तोच एका जे स्टिचिंगचं काम करतं, टेलर म्हणू शकतात, आता बरेच जणी ह्या काम करतात. तर त्यांच्यासाठी ना ही खरी लक्ष्मी राहते. जितका पसारा असतो तितकं त्यांचं बिझनेस चांगला ग्रो असतो. तर माझा पहिल्यापासून असाच याचा भरपूर असा पसार होतो. आणि आता इथे ना संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर आता आषाढ महिना लागणार होता, तर मग तळला ना आपण तर तो चांगला असतो. आणि जे आषाढ महिन्यातले असतं ना त्यांचं पोट दुखायला सुरुवात होतं, आणि जर त्यांनी तळलेलं खाल्लं तर पोट दुखत नाही असं म्हणतात. आणि माझा जन्म पण आषाढ महिन्यातला आहे, म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशीचाच माझा जन्म आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ना म्हणजे दर टाईम आषाढ महिना चालू झाल्यानंतर पहिले भजे वगैरे म्हणजे असं तळायचा स्वयंपाक करत असतो. तर चांगलं असतं. मग इथे पुरी भाजी बनवायचं ठरवलं होतं. आज आहे ना आषाढ महिन्यातला पहिला मंगळवार आहे, आणि पहिल्या मंगळवारी ना आखाड तळतात. तर त्याच्यामुळे आज आम्ही पहिल्यांदा आखाड तळून राहिलो. पुऱ्या बनवतोय, पुऱ्या, भजे आणि वाटाण्याची भाजी, वाटाणा बटाटा भाजी, पुरी भाजी बनवतोय. त्याच्यासोबत भजे.
तीनच आयटम आहे का मग? पुरी, भाजी, भजे, बस झालं मग काय पाहिजे श्रीखंड पाहिजे होता आहे ना. मी सांगायचं विसरले तुम्हाला. मला मी सांगणार होते पण ते विसरूनच गेले, माझ्या डोक्यातूनच गेलं. जाऊ द्या चला. आणि वाटाण्याचा मसाला भात तेवढा भारी लागतोय, पण माझं एवढं हँडल नाही व्हायचं बनवायला. करायचं का मग थोडा? किती वेळ लागणार? तेवढंच भात शिजायला तेवढं होतं. हा, होऊन जाईल. लय भारी लागतो वाटाण्याचा भात, माझा फेवरेट आयटम आहे पण. तर चला आम्ही ना मी आता पीठ मळलंय, पुऱ्या लाटून घेते आधी. जाऊ दे, हिरव्या मिरचीला काय लागतंय? आता ते लाल मिरची, भाताला लागली असती. हा लाल मिरची टाका ना. ओला वाटाणा नाही भेटला म्हणून असा आणला मिस्टरांनी ग्रीन पीस. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. पीठ मळलंय, लास्टमध्ये पुऱ्या लागते. तर नाही ते मी पुऱ्या लाटून घेत होते आणि मिस्टरांकडे ना भाजी आणि भात बनवायचं होतं. माझ्याकडे पुऱ्या आणि भाजी, म्हणजे दोघांनी मिळून जर स्वयंपाक केला ना एवढा फास्ट होतो. आणि तेच जर एकट्याला करायचं म्हणलं ना मग खूप टाईम जातो आणि असं टाईम पण वाचतो, स्वयंपाक पण भात. आता मी पुऱ्या लाटून घेतल्या, मिस्टरांनी भाजी पण टाकली, तशी भाजी टाकली. तर इकडं पुऱ्या लाटले मी अशा ना, पुऱ्या तळून घेणार आहे. मग आता भाजी झाली आहे, मग त्याच्यानंतर थोडा मसाले भात, मग थोडे भजे झालं. बनवून ठेवलेलं पुऱ्या अशाच ठेवायचं. सोड ना आता लगेच दुसरी तर वरती हा का? सगळ्या म्हणजे 2 नाही तर 3च बसेल ना त्याच्यामध्ये. नाही हळूहळू सोड. ती पुरीवरली पुरी साईडला पडली. पुरीवरली पुरी माझं डोकं चाललं नाही. हा ना, माझ्याकडे भारी जमलं असतं चार पुऱ्या. मसाले भातले भारी झालं, असले छान आलं. मसाले भात भजी आता निवत भरते मी याच्यामध्ये. तर मस्त ताट भरवलं. तर आता आमचे जेवण झालंय आणि मिस्टर बसले एकदा आणि दोघं जण ते पाठीवरच काय भुरगाडी चालली काय ना. कोणती भुरगाडी? आणि आता ना 10:15 वाजले. म्हणजे रात्री आम्ही मस्त टेरेसवर झोपलो होतो, एवढं भारी गार वाटलं होतं. 5 थंडी वाजली आणि ना निघून आलो घरी खाली. आणि मिस्टरला म्हटलं आज पण जाऊ आपण वर. मिस्टर मध्ये गादी बिदी न्यायचं थंडी पण वाजते. आणि जेवण झालं ना मग मी वज्रासन पण करते. वज्रासन तर खूप भारी असतं, खूप सोपं. म्हणजे जेवण केल्यावर असं बसायचं आणि लय छान वाटतं. त्याने पण वजन कमी व्हायला खूप मदत होते. मला दाखवते मी, हे बघा असं बसते मी वज्रासन. आणि माझ्या मिस्टरांना फक्त मोबाईल आल्यावर मोबाईल तेच दोन पा. सकाळी किती वाजता उठले मी ना, सकाळी काय झालं मग मी उठले लवकर आणि मग मला आहे ना मम्मीला पॅटर्न कट करायचे होते. तर मग मी विराजवळ जाऊन झोपले लवकर, म्हणजे मम्मी लवकर उठते तर मग मी ना विराजवळ झोपायला गेले. आणि म्हणजे तिच्या जवळ कोणी नसलं तर ती उठती. आणि मग मिस्टरांना सकाळी उठवायला म्हणजे मी काय उठवलं नाही. तर किती वाजता उठले असेल? 9:30 वाजता उठलो. 10 वाजता उठले. 10 कोण उठत 10ला? गोळी खाल्लेली होती रात्री सांगितलं ना. आणि त्यातल्या तिच्या सोबत आहे ना टेरेस झोपलो रात्री. इतकी थंडी ना गारटलो मी रात्री, एवढं गारटलो. आणि म्हणले एवढी छान झोप झाली ना, हिने एकच ब्लँकेट घेतलं स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. झोप झाली अशी झोप कधी वरती म्हणजे झोप झाली चांगली. एवढी झोप होऊन 10 वाजता कोण झोपत?
मग चांगली त्याच्यामुळे झाली ना जादा टाइम झोपल्यामुळं. आधी पहाटे आलो इथं खाली तेव्हाच म्हणलेले भारी झोप झाली. झोप भारी म्हणजे आम्ही पहाटे 5:00ला आलो तेव्हा म्हणलेले छान झोप झाली. आणि मग त्याच्यानंतर परत तुम्ही 10 विचार वाजता करा झोपले 1 का? वाजता झोपायचं. 1 वाजता काय आमंत्रण दिलंय का कुणी एक एकटं मिनिट झोपायचं? सांगतो फोन मी. काय कोण म्हणतं का 1 मिनिट माझ्याकडे 1 वाजता झोपायचं. त्याच्यानंतर 5 वाजता उठून खाली आलो. परत झोप मोडली म्हणजे 4 तास. एकला का झोपली तुम्ही? 2 मिनिटं ऐकून नंतर मी ते तुम्हाला विचार मी त्यांना सांगतोय. 4 तासानंतर झोप मोडली. खाली आल्यानंतर 6 वाजता परत उठलो परत झोप मोडली. काय ती झोप तुमची काय झोप मोडली? मी खाली गेली. तू गेली म्हणजे मग तू उठून गेली म्हणलं जाग आलीच ना मला. कस काय दहा केलं पाहिजे? हा काय एवढं झोप मोडत का लगेच? करताय ना काय अशी झोप खास नाही झाली तरी आज आहे ना आज निवांत झोपणार. फोन पाहा बरं पण माझे मिस्टर घरात चक्क 1 वाजूस तर फोन पाहत्या. ही काय पद्धत झाली आता? पोस्ट राहते नवीन शिकायला भेटतं काय हा, तर काय न्यूज शिकायला? तुम्ही काय राहते शिकून रोज. काय केलं? तू जे पाहते का संध्याकाळी मी ते सकाळी रात्रीच बघून घेतलेलं असते उद्या काय बघणार. मी काय बघते? तू बघती ना. बघतच नाही. नाही तुम्हाला म्हणती ना हे असं आहे हे तसं आहे. मी ना काहीच बघत त्याचा नाही. फक्त अभ्यास मी ऐकले अगोदरच करून ना घेतो. ऐकले तर फक्त स्तोत्र ऐकते. त्याच्यात माझा तेवढा टाइम जातो स्तोत्र ऐकण्यामध्ये. बाकी मी काहीच करीत नाही, तू ऐकत नाही. कोणतेच गुणसूत्र ऐकू नको आणि स्तोत्र ऐकू नको तोत्र ऐकू नको. का बरं? तुम्हाला काही स्तोत्र गरज तरी माहित आहे का? कोणतं तरी माहित आहे का तुम्हाला? काहीच एक नाही, मला स्तोत्र माहित माहीतच- नसेल. मला माहीतच करून अनुलोम नाही विलोम माहित नाही. आणि मी एक दिवस मी म्हणलं मी आता आहे ना योगा करते. मला म्हणते तू काय नेमकं योगा करते? अशीच बसलेली दिसते. तिचं कोणता अनुलोम विलोम काय असं नाचून नाचून करते का मग? आता मलाच माहिती नाही का तुझा योगाच कोणत्या पद्धतीनं चालू आहे. जेवलीवर मांडी घालून बसतील झाला माझा वेळ. आता वज्रासन काय नाचून करणार आहे का? वज्रासन जेवण झालं वज्रासन माहित आहे का? वज्रासन तरी काय? आम्हाला कोणतंच आसन नाही माहिती फक्त जेवताना मांडी घालून बसायचं एवढंच आसन माहिती. मी जेवताना आता तुम्हाला माशी दाखवलं ना वज्रासन असं जेवण झालं असं बसते. मिस्टर म्हणते हे काय तू नुसतीच बसली. मग तो वज्रासन म्हणतात त्याला, नुसतं बसणंच. हे नाचायचं का त्याच्या पुढं पण? हे आसनच कोणी काढले काय माहिती. हे देवांचेच आहे तसे. हे बसायचे कोणत्या पद्धतीनं बसायचं काय होतं ते देवांचे आसन आहे. वज्रासन असतं ते, हम्म. देवांचं आसन नसतं. आसन का काय आसन काय काय आसन? आसन म्हणजे बसणे मला एवढं कळते. कपालभाती माहितीये? कपाल भारती कोण गायक आहे का? कपालभाती. कपाल भारती कपालभाती प्राणायाम माहितीये? कोणता बाई अनुलोम प्राण आहे विलोम माहितीये? मला माझ्या मिस्टरांनी हे सुद्धा माहित नाही. मला माहित करून करायचं काय. तुम्हाला हे माहित कोणाला- नाही? कोणाला मग तुम्ही गरजेचं मला आहे? म्हणते, तू करते काय नुसती बसती. आता मी अनुलोम विलोम बरं, करते, ऐक ना. कपालभाती ऐक करते. ना. तुला ह्यामध्ये पेंडी करते, गोळी ह्यामध्ये तुला माहितीये? पेंडी गोळी माहितीये हा माहितीये. का काय बरं करायचं? का बरं माहितीये का बरं माहिती? कारण तुला काही पित्त होत राहतं म्हणून ती मला माहिती. होतच नाही. कधी नाही मी कधी सांगतो खाल्ली तुला पित्ताची गोळी? उदाहरण सांगतोय. हा. तिला ती गोळी माहिती. मला जर काही त्रासच नाही मी काय आला ते त्रास म्हणून नाही करते ते प्राणायाम. मग? शरीर हेल्दी राहावं म्हणून करते. मग ते सांगतो ना, माझं शरीर एवढं हेल्दी आहे दररोज मला सकाळी सकाळी असं फार फ्रेश. मला काही त्रास नाही. मला कसलाही त्रास नाही. म्हणजे मग मला कोणता त्रास आहे? मी मला हेल्दी तू राहावं जपत म्हणून असेल तुझ्या शरीराला. मी काय जपायचं? हे माझं शरीर धनधाकट शरीर आहे. बापरे, काही प्राणायाम माहित नाही, योगा माहित नाही माझ्या योगा मिस्टरांना. माहिती आहे मला पण त्यातले बाकीचे काय नाही माहिती. आणि एक्सरसाइज पण माहित नाही.